Student, myself Ashok Gadade from Gangai Pharmacy College, Kada. This is third lecture of chapter number 1, Introduction of PC2. If you may not subscribe my channel, please subscribe this channel and like video. Next part of this chapter is a classification of organic compound according to functional group. In this video, we will see alkanes, alkenes, and alkynes. Our next point is a classification of organic compound as per functional group. तर क्लासिफिकेशन जे आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं फंक्शनल ग्रुप नुसार कसं होतं एक एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फर्स्टली वी विल सी दी अल्केन. अल्केन या ठिकाणी मी दिलेले वरती नाव जो त्याचा फंक्शनल ग्रुप जे आहे त्याच्यानुसार त्याचा फॉर्म्युला कसा असेल आणि IUPAC रूल्स आपण पाहिलेले त्या IUPAC रूल्सनुसार त्याला नाव देताना त्याच्या पाठीमागे सफिक्स म्हणजे एंडिंगला काय असणार आहे त्याचा. आता अल्क जो शब्द आहे या ठिकाणी याचं मी एक थोडंसं परत एकदा एक्सप्लेन करतो. जर आपण हायड्रोकार्बन्समध्ये पाहिलं होतं की अल्क काय आहे तर या ठिकाणी जर तुमच्या एक कार्बन असेल सी कार्बन लिहितो मी एक कार्बन असेल तर अल्क मीथ येतो. दोन कार्बन्स असतील तुमच्या ओपन चेन कंपाऊंड्समध्ये तर अल्क तुमचा इथ येतो. तीन कार्बन्स असतील तर तुमचा अल्क येतो प्रोप. चार कार्बन्स असतील तर अल्क येतो तुमचा ब्यूट. पाच कार्बन्स असतील तर अल्क येतो तुमचा पेंट. 6 कार्बनला हेक्स. ठीक आहे, हे तुम्हाला ऑलरेडी नेक्स्ट मागच्या लेक्चरला पण पाहिलेलं. याच्यानुसार जर अल्केन्स केलं आपण अल्केन्स तर त्या हे तुम्हाला एकदा हे करा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही याचा. तर या ठिकाणी तुम्हाला हे 5C पेंट 5 कार्बन पेंट आणि 6 कार्बन तुम्हाला हेक्स हे तुमचे झाले. हे तुमचे अल्क काय आहे तर हे माहीत झाले. एक कार्बन जर असेल तर मिथ अल्क असतो. 2 कार्बनला इथ, 3 कार्बनला प्रोप, 4 कार्बनला ब्यूट, 5 कार्बनला पेंट आणि 6 कार्बनला जे आहे तुमचं हेक्स असतं. यानुसार आपण हा जो RX आहे आर फॉर हा आर तुमचा बदलणार आहे नंबर ऑफ कार्बन आणि त्याच्यात H तुमचा ऍड असणार आहे. आर तुमचा बदल समजा RCS3 असेल CH3H म्हणजे हा CH4 असणार आहे. हे लक्षात आलं तुमच्या. आपण एक एक एक्झाम्पल पाहू या ठिकाणी. एक पाहू आर नंबर ऑफ कार्बन 1 म्हणजे नंबर ऑफ कार्बन तुमचे 1 असतील. एक कार्बन म्हणजे एक सुट्टा काढतो मी या ठिकाणी CH3 हा R आहे. हा झाला तुमचा R आणि हा H म्हणजे हा RH हा झाला तुमचा CH3H म्हणजेच हा झाला CH4. किती कार्बन्स आहेत? एक कार्बन म्हणजे मिथ. IUPAC सफिक्स मध्ये अल्कच्या जागेवर मी काय लिहिलं मिथ आणि मला या ठिकाणी सफिक्स टाकायचा आहे कारण ह्या ठिकाणी RH सिंगल बॉन्ड RH म्हणजे सिंगल बॉन्ड आहे ANE हा झाला माझा सफिक्स. या ठिकाणी असलेला ANE अल्क जो आहे मिथ आहे ANE. लक्षात आलं तुमच्या. हा ANE माझा सफिक्स फिक्स आहे. आता हे तुम्हाला एक एक घेऊ. CH4 अल्क काय मिथ आणि तुमचा सफिक्स ANE म्हणजे याला कसा झाला मिथेन. आता मी CH3 हे काल झालेलं आहे हायड्रोकार्बन्स मध्ये. आता मी सुट्ट काढत आहे. किती कार्बन्स आहेत? 2 कार्बन म्हणल्यावर इथ आणि तुमचा सफिक्स फिक्स आहे RH चा कारण सिंगल बॉन्ड आहे 2 कार्बन मध्ये इथ. तर हे पुढे लिहितात इथेन, हे लिहितात मिथेन. CH3 CH2 CH3 किती कार्बन्स? 3 कार्बन म्हणल्यावर प्रोप ANE प्रोपेन. अशा पद्धतीने पुढे तुमचे 4 कार्बन्स असल्यानंतर
CH3 CH2 CH2 CH3 किती कार्बन 1 2 3 4 4 कार्बनला ब्यूट सफिक्स काय आहे ANE म्हणजे ब्युटेन हे फिक्स झालेले आहे तुमचं हे झाले तुमचे एक्झाम्पल्स अल्केनचे अल्केन्स कुठून झाले तुमचे मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हे तुमचे सगळे अल्केन्स झाले हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे बेसिक केमिस्ट्री तुमचं शिकायचं असेल तुम्हाला हे माहिती पाहिजे स्क्रीनशॉट मारून घ्या सेकंड इज आपण आता अल्केन पाहिलं सेकंड अल्कीन अल्कीन मध्ये काय अल्केन मध्ये होतं RH म्हणजे कार्बन होता सिंगल कार्बन किंवा एक पेक्षा जास्त कार्बन असले तर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड होता आता या ठिकाणी आहे आपल्याला अल्केन्स मध्ये तुमची जी चेन आहे त्या चेन मधल्या एक दोन कार्बन असे असतील की त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड असेल आणि बाकी तुमची चेन किती R असतील हे R किती असतील ते त्याच्यावर आहे की तुमचे अल्क किती आहे त्यावर अवलंबून हे R फॉर तुमचे अल्क टोटल कार्बन्स किती होतील तर कमीत कमी तुमच्या एक डबल बॉन्ड त्या दोन कार्बनच्या मध्ये असल्यानंतर त्याचा सफिक्स येणार आहे ENE पण तो अल्क कोणता असणार आहे अल्केन मधला ANE फ्रॉम द पॅरेंट नेम म्हणजे पॅरेंट नेम कोणते पाहिले पण आता हायड्रोकार्बन्स मध्ये पाहिले अल्केन्स मध्ये पाहिले मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हे पाहिले त्यामध्ये असलेला ANE जर त्या पॅरेंट नेमच्या जवळचा ड्रग जो आहे जे नंबर कार्बन जे आहे त्याच्यामधला एक डबल बॉन्ड असेल दोन कार्बनच्या मध्ये तर त्या ठिकाणी ANE रिप्लेस होऊन ENE येतो म्हणजे अल्केनच्या ऐवजी अल्कीन म्हणजे ANE च्या ऐवजी ENE रिप्लेस होतो कधी दोन कार्बनच्या मध्ये त्या चेन मध्ये डबल बॉन्ड असेल तर हे झालं अल्किन्स एक्झाम्पल्स पाहू आपण या ठिकाणी मिथन पासून मिथीन असं होणार नाही कारण तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी दोन कार्बन्स असणार आहेत अल्कीन ENE साठी कारण त्या दोन ENE साठी डबल बॉन्ड लागतो म्हणून मिनिमम दोन कार्बन्स येणार आहेत म्हणून सुरुवात होते तुमची इथेन इथचा जो आहे तो त्याचा तुमचा कार्बन जो आहे दोन कार्बन्स या ठिकाणी तुमचा असेल या ठिकाणी काय असेल तुमचा CH डायरेक्ट लिहू मी CH2 आणि CH2 दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे इथ आहे आणि या ठिकाणी मी लिहितो आता इथ दोन कार्बन आहे म्हणजे इथ आणि या ठिकाणी तुमचा डबल बॉन्ड आहे म्हटल्यानंतर ENE हे झालं इथीन तीन कार्बन्स घेऊ आपण CH3 C तुमचा H डबल बॉन्ड CH2 इथं CH इथं CH2 काय कारण कार्बनची व्हॅलेन्स 4 इथं कार्बनला हायड्रोजन 2 आणि 2 बॉन्ड 4 या ठिकाणी कार्बन इथं 2 या साईडला बॉन्ड आहे 2 इथं 1 बॉन्ड 3 बॉन्ड आणि हायड्रोजन म्हणून इथं CH हे बेसिक नॉलेज किती कार्बन्स आहेत 3 कार्बन म्हणजे अल्क कोणता येईल आपला प्रोप आणि दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे ENE म्हणजे प्रोपीन हे प्रोपीन कसं आलं CH3 CH डबल बॉन्ड CH परत CH3 हे काय झालं तुमचं 1 2 3 4 ब्यूट नंतर ब्यूटीन आता या ठिकाणी तुम्ही म्हणता इथं डबल बॉन्ड असू शकतो इथं हे बेसिक्स मध्ये आहे तुम्हाला या बाजूला असल्यानंतर काय या बाजूला नंबरिंग शक्यतो हा इकडे आला तरी नंबरिंग काही बदलणार नाही तीन कार्बन्स मध्ये या ठिकाणी मी तुमचा फक्त बदल एवढा होईल की याची नंबरिंग जी आहे ब्युटीनची ते बद्दल ती तुम्हाला पुढे शिकवणारच आहे मी पुढे बेसिक मध्ये पण हा ब्युटीन जे आहे 4 कार्बन ENE पेंटीन मध्ये CH3 CH मी पुढे घेतो
CH नंतर तुमचा किती CH2 मी शेवटी बॉन्ड घेतला डबल बॉन्ड. तुमचे बॉन्ड्स कुठे येणार आहे त्याच्यावर परत 1 ब्युटीन 2 ब्युटीन हे पुढे शिकव. हे काय आलं पेंट ENE. या पद्धतीने तुमचे ENE चे स्ट्रक्चर हे झालेले आहेत बघा. बेसिक जे आहे ENE ANE अल्केन कधी असतं ज्या वेळेस चेन्स मध्ये सिंगल बॉन्ड्स असतात ते अल्केन्स असतात. जर त्या चेन्स मध्ये दोन कार्बनच्या मध्ये एक डबल बॉन्ड आला अल्कीन आणि त्याच्या नंबर ऑफ कार्बन नुसार दोन कार्बन असतील तर इथीन, 3 कार्बन असतील तर प्रोपीन, 4 कार्बन असतील तर ब्युटीन्स मध्ये 1 ब्युटीन 2 ब्युटीन्स येतील. नंबर ऑफ डबल बॉन्ड कोणत्या पोझिशनला त्याच्यावर. पेंटिन्स मध्ये तुमच्या 1 पेंटीन 2 पेंटीन 3 पेंटीन पर्यंत येतील. हे त्याच्या नंबर ऑफ कार्बनचे पोझिशन कुठं आहे त्यावर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. थर्ड पॉइंट याच्यामध्ये येतो तो म्हणजे अल्काइन्स. आपण अल्केन्स पाहिलं, अल्कीन पाहिलं. अल्केन्स मध्ये चेन मध्ये प्रत्येक कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड असणार. अल्काइन्स मध्ये दोन कार्बनच्या मध्ये पूर्ण चेन मध्ये 2 कार्बन असतील त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड असणार आहे. आणि अल्काइन्स मध्ये YNE दोन त्या चेन मध्ये 3 बॉन्ड्स असतात आणि 2 कार्बनच्या मध्ये 3 बॉन्ड असणार आहेत. हे झाले अल्काइन्स. या ठिकाणी वरती तर मगाशी पाहिल्यासारखंच हे मिथ मध्ये येणार नाही. इथ पासून सुरुवात होईल याची. आपण पाहू इथ मधलं जे आहे 2 कार्बन च्या मध्ये डबल बॉन्ड म्हटले ट्रिपल बॉन्ड म्हटल्यानंतर CH ट्रिपल बॉन्ड CH किती कार्बन्स आहेत 2 कार्बन म्हणल्यावर इथं बॉन्ड किती 2 कार्बनच्या मध्ये 3 बॉन्ड आहेत म्हणल्यावर YNE काय तयार झालं तुमचं इथाईल. एकदम सोपं आहे नॉमेनक्लेचर. काय आपण काढतो हे लक्षात आलं पाहिजे की आपण कसं नाव आलेलं आहे. इथ फॉर 2 कार्बन्स and YNE for 3 bonds between the 2 carbons. And second इथं झाल्यानंतर आपण प्रोप घेऊ. प्रोप म्हणजे 3 कार्बन्स 1 2 3 दोन त्याच्यामध्ये 2 कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड्स घेतलेले आहे आपण CH3 3 कार्बन. प्रोप YNE प्रोपाइन. एकदम स्पेलिंग सुद्धा चुकत नाही. प्रोप PROP प्रोप YNE प्रोपाइन. काही चुकायचं कारण नाही. ENE फॉर 2 बॉन्ड्स, ANE फॉर सिंगल बॉन्ड, YNE फॉर 3 बॉन्ड 2 कार्बनच्या मध्ये. हे एकदम डोक्यामध्ये फिट ठेवायचं आपल्याला. स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. नाही तुम्ही प्रोपेन प्रोपीन आणि प्रोपाइन कसं काढायचं जर्नलमध्ये अख्ख्या केमिस्ट्री मध्ये हे मोठा काय सिंपल आहे. प्रोप फॉर 3 कार्बन्स, ANE फॉर सिंगल बॉन्ड्स अल्केन्स. प्रोप तिन्हीत पण सेम आहे. काही स्पेलिंग मिस्टेक तिन्हीत बदल होत नाही. हे फॉर 3 कार्बन. ANE फॉर कार्बनच्या मध्ये 2 बॉन्ड त्या चेन मध्ये 2 कार्बन्स असतील त्याच्यामध्ये 2 बॉन्ड्स असतील. YNE फॉर कार्बनच्या मध्ये 3 बॉन्ड्स असतील 2 कार्बन असतील त्याच्यामध्ये. काहीच कारण नाही स्पेलिंग मिस्टेक होण्याची. केमिस्ट्री मध्ये तुम्हाला अवघड जाण्याचे काहीच कारण नाही. फक्त या ठिकाणी बदल काय अल्क बदलेल. अल्क कसा बदलेल 2 कार्बन असतील तर इथेन इथीन इथाईल. तसंच खाली आपण 4 कार्बनचं पाहू. मी 4 कार्बन्स काढतो 1 2 3 4. कुठल्या तरी एका ठिकाणी ट्रिपल बॉन्ड घेतो मी. इथं आल्यानंतर सिंगल बॉन्ड आहे. इथं सिंगल CH3 CH3 हे आहे. याच्यात आणखीन आपला प्रकार येऊ शकतो 4 कार्बनचा. या ठिकाणी 4 कार्बन्स घेतले मी.
ट्रिपल बॉन्ड इथं घेतला, इथं CH राहील माझा, सिंगल CH2 CH3. हे दोन्ही काय आहेत, ब्यूट पासून आले. ब्यूट हे ब्यूट पासून. परंतु बॉन्ड किती, दोन कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे YNE, इथं पण YNE, दोन्हीत फरक काय. याला म्हणायचं वन ब्युटाईल. आणि कारण 1 2 3 4 वन पोझिशन पासून तुमचा सुरू झालेला ट्रिपल बॉन्ड, याचा 1 2 3 4 टू पोझिशन पासून याला म्हणायचं 2 ब्युटाईल आणि याला म्हणायचं 1 ब्युटाईल. मगाशी जे मी आपण ब्युटाईन आणि पेंटेन्स मध्ये, ब्युटीन आणि पेंटेन्स मध्ये घेतो त्याच पद्धती आता खालचं पुसतोय. एक पेंटीनचं एक्झाम्पल घेतो आणि पेंटाईनचं 5 कार्बन्स 1 2 3 4 5. या ठिकाणी मी सुरुवातीला ट्रिपल बॉन्ड घेतला CH, नंतर तुमचा CH2 CH2 CH3. काय म्हणणार याला 1 2 3 4 5 पेंट. एक तरी ट्रिपल बॉन्ड आहे का, आहे, म्हणून YNE हे आहे पेंटाईन. आणि कोणतं पेंटाईन आहे, 1 पेंटाईन. जर हा ट्रिपल बॉन्ड इथं असता, पुढे हे 2 इथं असता तर 2 पेंटाईन्स, इथं असता तर 3 पेंटाईन, इथं असता तर इथं असता. आता मी तुम्हाला हे स्क्रीनशॉट मारून घ्या 2 मिनिटं. हे ब्युटीन आणि ब्युटाईन्स आणि पेंटेन आणि पेंटाईन्स म्हणजे नंबरिंग जे आहे ह्याचं मी थोडं हे घेतो. मी ब्युटीनचं घेतो 4 मेंबर 1 2 3 4. वन टू थ्री फोर 1 2 3 4. चारी पण ब्यूट आहे. इथं मी डबल बॉन्ड घेतलेला आहे. मी दोन्हीसाठी डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दोन्हीसाठी हा रूल्स आहे, तुम्हाला पाहिजे. इथं मी डबल बॉन्ड घेतल्यानंतर इथं येईल माझं CH2, या ठिकाणी CH, या ठिकाणी CH2 आणि या ठिकाणी CH3. मी आता इथं डबल बॉन्ड घेतलेला आहे, त्यामुळे मला इथं CH येईल, इथं CH येईल, हा बॉन्ड CH3 आणि हे CH3. मी तिसरा बॉन्ड इथे घेतोय, तिसरा बॉन्ड इथे घेतल्यानंतर CH2, नंतर इथं CH, हे CH2 आणि हे CH3. हे तिन्ही ब्यूट्स आहेत. तिन्ही ब्यूट आहेत तर तिन्ही मध्ये डबल बॉन्ड्स आहेत. इथं या ठिकाणी इथे, या ठिकाणी इथे, या ठिकाणी इथे, म्हणून हे ब्युटीन. तिन्ही पण ब्युटीन आहे. नंबरिंग सिलेक्ट लॉंगेस्ट चेन 4 ब्युटीन, ते झालेलं ऑलरेडी बेसिक बद्दल. ब्रँच आली, ब्रँच डबल बॉन्ड. नंबरिंग बॉन्ड डबल बॉन्ड कोणत्या बाजूला आहे, या बाजूला आहे. नंबरिंग इकडून येणार नाही. जवळ कोणत्या बाजूला आहे, इकडून नंबरिंग देता येणार नाही. हा सिंगल बॉन्ड असतं सगळं, तर नंबरिंग या बाजूला, या बाजूला कुठेही देता येईल. डबल बॉन्ड या बाजूला, नंबरिंग इथून येणार 1 2 3 4. त्याला म्हणायचं 1 ब्युटी. याची नंबरिंग कुठून येणार, याची नंबरिंग याच बाजूने येणार. का, इकडून दिलं तर 1 2 3 3 नंबरच्या कार्बनला, सॉरी दोन्ही बाजूने येणार, सॉरी याची नंबरिंग मी दोन्ही बाजूने येणार 1 2 3 4. अशी पण चालणार 1 2 3 4, कारण दोन्ही बाजूला या ठिकाणी डबल बॉन्ड 2 पासून सुरुवात होतो, या ठिकाणी 2 पासून सुरुवात होतो. म्हणून कोणत्या बाजूने नंबरिंग दिली तरी हा होतो 2 ब्युटी. आणि याची नंबरिंग कुठून होणार 1 2 3 4 नाही, का डबल बॉन्ड या बाजूला सुरू होतो म्हणून 1 2 3 4. मग हा 1 ब्युटी. म्हणजे या ब्युटीन्स मध्ये फक्त 1 ब्युटीन आणि 2 ब्युटीन असतो, 3 ब्युटीन नसणारे. कारण जरी या बाजूला कार्बन आला तरी नंबरिंग आपल्याला स्टार्टिंग ज्या जवळ बाजू आहे तिकडून द्यावे लागणार, म्हणून हा पण 1 ब्युटीन असणार. सेम तसंच आपण पेंटिन्स मध्ये पाहू. इथंच मी हे करतोय, आणि आणखीन एक घेऊ आपण याच्यात
CH2 डबल बॉन्ड CH2 CH2 CH3 खालचं दिसतंय का सर? थोडं इथे CH2 CH2 CH CH2 CH2 CH3 एक्झाम्पल वेगवेगळे घेतलेले. पेंटिंगसाठी घेतले. हे सगळे पेंट आहेत, सगळे पेंटिंग आहेत सगळे. ठीक आहे, सगळे पेंटिंग आहेत. आता नंबरिंग घेऊ आपण. जवळ कुठे आहे? 1 2 3. इथं 2 1 2 3 4 5. इकडं या बाजूने नंबरिंग दिली तर हे 3 नंबर, म्हणून हे 2 पेंटिंग. का? डबल बॉन्ड. इथं 1 2 3 4 5 किती पेंटिंग? इथं 1 नंबरला आहे म्हणून 1 पेंटिंग. या ठिकाणी 1 2 3 4 5 3 ला येतोय, पण इकडच्या बाजूने घेतला तर 1 2 2 पोझिशनला, हे सुद्धा 2 पेंटिंग. या बाजूने बघू 1 2 3 1. म्हणजे पेंटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला 1 पेंटिंग आणि 2 पेंटिंग नसणारे, 3 पेंटिंग नसणारे. कारण 3 पेंटिंग ज्यावेळेस येतो या ठिकाणी बाजूने 3 मोजलं, या बाजूने तुमचा 2 नंबरला तो कार्बन येतो, म्हणून 3 पेंटिंग नसणारे, 1 पेंटिंग आणि 2 पेंटिंग असणार. स्क्रीनशॉट मारून घ्या. If you may not subscribe my channel, please subscribe this channel and like video.